तर कसं काय मंडळी, मी तुमचा वानकेवायसी अजून एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आज आहे गोपालगाला, ॲक्च्युली याला मला दहीहंडी बोलतात. तर आज दहीहंडी बघण्यासाठी आलेलो मी ठाण्यामध्ये, कारण मी ठाण्यामध्येच राहतो. तर आई सर्व आपण कवर करणार, जेवढा पण ठाण्याच्या दहीहंडी आहे सगळं कवर करणार. आणि आता आपण जस्ट आता बदली तलावपालीची. दीड तलावपालीची दहीहंडी आहे. अँड आता आम्ही चाललो आहे टेमी नाका, समोरच आहे, बघू शकतो तुम्ही. आणि एन्जॉय करा तुम्ही पण. तुम्ही पण जर घरी बसला असाल तर काय बोलणार तुम्हाला. काही लोकांचे जॉब पण आहेत आणि ते जॉब असल्यामुळे दहीहंडीचं एवढं काय बघू शकत नाही. म्हणजे टी व्हीवरती बघू शकत, बाकीचं काय बघू शकत नाही. त्यांच्यासाठी मी स्वतः ब्लॉग बनवतो. तुम्ही पण बघा आणि एन्जॉय करा. चला माझ्यासोबत टेमी नाका. फायनली इथे सुनील शेट्टी पण आले आणि झाड लावणारे माणूस तुम्हाला माहितीच आहेत कोण आहेत, ते पण इथे आलेले आहेत. आणि DK साहेबांची हंडी आहे इथे ठाण्यामध्ये, तलावपालीचे जस्ट पुढे लागते. आणि खूप चांगलं डेकोरेशन केलं आणि खूप सर्व काही एकदम मॅनेज केलं आहे सांगतो. हे जेवढी गर्दी बघताय ना एवढी माझगावची, नुसते माझगाव म्हणजे पूर्ण ठाणा भरून गेलं एवढं वाटतं मला. पूर्ण 3 रोड भरले त्या लोकांनी, एवढे लोक असतात त्यांची पहिल्यांदा. 1 2 3 4 अमरपुऱ्यातली पोरं हुशार. आता आपण केसर मिलमध्ये आहोत. म्हणजे केसर मिलला पण दहीहंडी होते, तर तुम्हाला माहिती असेल तर ती पार्टीच चालली आहे माझ्या. इथे पण खूप चांगला, म्हणजे व्ह्यू खूप चांगला आहे इथून बघताना. बघूया पुढे. कर्मलच्या पोरी तुझं हित काय काम ग, तुझी माझी कशी जमल जोडी मला ठाऊक आहे ग. ओके, फायनली इथे जजवान आलेलं आहे. म्हणजे संस्कृतीची दहीहंडी, म्हणजे ठाण्यातली सर्वात मोठी दहीहंडी वटकनगरची. तर इथे जजवान आला आणि आम्ही बघतोय तुम्हाला चला बघतो. फायनली जजवाने आमच्या समोर 9 थर रचण्याचा प्रयत्न केला, बट 3 ट्राय दिले त्यांना, पण काही झालं नाही आहे. 8 थर लावत होते, then पडत होते. वापस 2nd ट्राय, वापस 3rd ट्राय. खूप जल्लोष होता, पण काही झालं नाही ते पॉसिबल. जर झालं असतं तर 25 लाख घेऊन गेले असते ठाण्यामधून. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण करूया प्रयत्न. म्हणजे ते लोक करतील, आपण फक्त व्हिडिओ बनवणार आहोत. चला मग आपण दुसऱ्या दहीहंडीकडे जाऊया. आता खूप भिजलो आहे मी, बघू शकता तुम्ही. फक्त ते 10 थर बघण्यासाठी आम्ही भिजलो आहे, पण काय वर्थ इट होते ते थोडे. 10 थर लावले तर अजून वर्थ इट असते, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला मग पुढे बघूया. डोईवर बोजा म्हणजे मग टोरा, राधाच्या बाट नको जाऊ चोरा. अरे जन्माला घातलंस, उघड्यावर टाकलंस, अचाला मिळतोय निवारा.
तुझ्या बाबाला. तर फायनली आपल्या सर्व हँड्या बघून झालेल्या आहेत आणि ठाण्याचा जेवढा मेन होता हँड्या तेवढं तुम्हाला दाखवलं. आता मी चाललो आहे घरी. आता इथे व्हिडिओ एंड करण्याचा टाईम आला आहे. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.